नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात तुम्ही? आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 1:30 आणि तुम्हाला माहित असेल की मी गावावरून परत आली आहे आणि आता आपले पुण्यातले नेहमीप्रमाणेचे व्हिडिओ चालू झालेले आहेत. आणि चिऊ आमची खुशखबर आहे. चिऊ आमची आता बोलायला लागली आहे बऱ्यापैकी, भरपूर शब्द बोलायला लागली आहे स्पष्ट. मी वेट करत होतो ती कधी बोलेल, पण आता एक एक शब्द बोलायला लागली आहे आणि भारी वाटतंय तिचे ते शब्द ऐकून. छान वाटतंय है ना चिऊ? टाकलं काय? काय टाकलं बाळा तू? काय टाकलं? हे बघ, हाय कर, से हाय. हाय, बघितलं? एक शब्द आता बोलायला लागली. आता दुपारचे वाजलेले आहेत 1:30-2 वाजत आलेले आहेत. चिऊ ऍक्च्युली मला काहीच बोलूच देत नाहीये फोनवरती, व्हिडिओ शूट करायला देत नाही. मला वाटतं मी सकाळपासून 3-4 वेळेला मोबाईल हातामध्ये घेतला, पण ते घेते आणि पळून जाते. त्यामुळे मला थोडंसं अवघड होतं. त्यामुळे आय होप की तुम्ही सगळे समजून घ्या. कारण ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना माहित असेल की कसं असतं लहान मुलं घरात असल्यावरती. आणि त्याच्यात माझी चिऊ एकटीच आहे, त्याच्यामुळे तिला असं म्हणजे अटेन्शन लागतं खूप. तिला सवय झाली की मम्मी पप्पाने माझ्याकडेच बघायचं, माझ्यासोबतच बोलायचं. आणि आम्ही दोघं जरी बोलत असलो ना तर तिला असं वाटतं की हा हे दोघं बोलतात, माझ्याकडे कोण नाही लक्ष देत. मग लगेच ती रुसते, नाहीतर मग नुसतं मम्मा 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 म्हणून जी आवाज देत सुटते. जोपर्यंत तिच्याकडे बघत नाही, बोलत नाही, तोपर्यंत ती बंदच नाही करत. तर असं आहे चिमचं. त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्या. आणि आज स्पेशल असं म्हणजे स्पेशलच म्हणता येईल, कारण माझ्या माहेरची मंडळी येणार आहेत. माझा भाऊ काकांचा मुलगा, त्याची बायको आणि मोठ्या दादाची बायको वगैरे सगळे फॅमिली मेंबर येणार आहेत. त्यामुळे मी खूप खुश आहे. आपल्या माहेरची लोक येणार असतील किंवा गावाकडची कोणी, माहेरचीच असं नाही पण गावाकडचे कोणीही येणार असतील तर आपल्याला भरपूर बरं वाटतं. भलेही आपण गावाकडे गेलो आणि भलेही जास्त त्यांच्यासोबत बोलणं होत नसलं आणि ते जर आपण अनोळखी ठिकाणी राहतोय आणि तिकडे आले तर आपल्याला खूप आनंद होतो. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे नक्की सांगा. त्यातले आपले फॅमिली मेंबर येत आहेत म्हणजे जर अजूनच खूप खुश झालीये मी ऐकूनच आणि खूप बरं वाटतंय. त्यासाठी आम्ही भरपूर सारी तयारी केली आहे. तयारी असं नाही पण नेहमीच असं काहीतरी स्पेशल बनवलंय. आणि चिव बघा, मस्ती नुसती सकाळपासून मस्ती चालू आहे तिची. हा, आणि दीदी जिजूला पण इकडे बोलवलंय आम्ही. वरती चढायचंय. हा, चढ वरती. आणि आता बघा वरती चढायचंय तिला. चढ वरती. जिथे मी बसेल, जिथे काय करेल तिथंच तिला चढायचं असतं, तिथंच तिला बसायचं असतं. हळूहळू. हा, से हाय. हाय. आणि आता वेट करते. आता वाजले 1:15 झालेत आणि आता ते येतीलच. पहिला दीदीकडे जाऊन येणार आहे. ओ, दीदीच्या इथे भेटून मग सगळेच ते इथे बोलवले त्यांना, तर ते येतील. आपण वेट करूयात. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. स्वयंपाकाची माझी सगळी तयारी झालेली आहे, कारण वेळ झाला त्यांना पाहुण्यांकडे. ते आता फिरायला आलेत म्हटल्यावरती पाहुणे करत आणि सगळं इकडचा. चिव बघा काय मस्ती करते. चिव ना लिंबू घेऊन सगळं घरामध्ये पसरते. आणि चिनू काय करते, चिनू आपल्या आपण एकटीच खेळते मस्त. चिनू आमची थोडीशी आगाव झाली आता. थोडीशी नाही, भरपूरच आगाव झाली. आता जेवण वगैरे आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही प्रति शिर्डीला चाललोय, कारण घरातून निघायला वेळ झाला. 4 वाजलेत इथेच. 4-4:30 झाले. जेवण वगैरे करून थोडस बोलत गप्पा मारत बसलो. हाय कर जेव, हाय कर. हाय. बाय हाय कर. अरे पप्पा म्हणजे ना व्हिडिओ कर. चिनू पण हाय करायला शिकली. आता थोड्या दिवसात लवकर शिकेल ती चिऊ सारखं. तर आम्ही आता सगळे चाललेलो, जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही प्रति शिर्डीला चाललेलो आहोत. तिथून मग बघू, आता वेळेवरती डिपेंड आहे. जर वेळ झाला तर मग प्रति शिर्डी करून आळंदी देऊ करू. आता वाजलेत मला वाटते जवळजवळ 4:30 झालेत है ना. 5:15 वाजले जवळजवळ. वेळ झाला कारण जेवण वगैरे आवरून थोडस गप्पा मारत बसलो, त्यामुळे वेळ झाला. आता बघू पुढे जाऊनच ठरवू कुठे जायचं, काय करायचं. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
आता एंट्री केली आहे आम्ही, वाजले 6:30. आणि ट्रॅफिक पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना भरपूर ट्रॅफिक होतं, त्यामुळे मग वेळ झाला. मस्त संध्याकाळी छान वाटतंय गारगार असं, कारण उन्हात आलं ना दुपारच्या वेळेला भर उन्हात की खूप त्रास होतो आणि लहान मुलं आहेत, त्यामुळे मग संध्याकाळी आलो ते एका अर्थाने बरं पण झालं. आणि मला वाटते आता आरतीच्या टायमिंगला आलोय आपण. आणि आता आम्ही बहुतेक ना आरतीच्याच वेळेला आलो आहे. आरती बघ. तर आता आम्ही प्रतिशिर्डीमध्ये आलेलो आहोत आणि दर्शन घेतलं. आरतीची वेळ झाली होती, तर आरतीला एक वेळ लागला असता म्हणून मग आम्ही थांबलो नाही, कारण आम्हाला पुढेही जायचं आहे. एक अर्धा तासभर लागला असता, कारण आता संध्याकाळची वेळ आहे आणि मुलं पण आहेत आमच्यासोबत, 4 लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो नाही. दर्शन घेतलं आणि मग आता बाहेर आम्ही एक्झिट होतोय. आणि हे बघा सगळे. आणि आता आम्ही प्रतिशिर्डी करून रिटर्नच्या प्रवासाला चाललेलो आहोत. आणि विहान बघा, विहानचा ड्रेस छान आहे ना. कारण तो येताना येत नव्हता, रडत होता गाडीमध्ये, कारण दीदी डायरेक्ट आमच्या घरी आली माझ्याकडे आणि त्याला स्कूलवरून काय झालं हळू त्याला स्कूलवरून तसंच घेऊन आलो. आणि मग अचानक इकडे यायचा प्लॅन ठरला, त्याच्यामुळे मग त्याचा ड्रेस वगैरे काही चेंज केलेला नाही, त्यामुळे मग तो रडत होता गाडीमध्ये की मला सगळे बघतील आणि म्हणतील की मला स्कूलचा ड्रेस आहे तुझा वगैरे. पण कोणी नाही चिडवायचं हा आमच्या विहानला, नाही कोण चिडवणार. मी सांगितलंय का कोणाला, कोणी नाही चिडवायचं हा आमच्या बाळाला. तर मग त्याला कसं बस फसवून घेऊन आलोय. आणि इथे पण दर्शन घ्या सगळ्यांनी. आणि आता आपण सरळ थेट जाणार आहोत घरी. तर घरी पोचलेलो आहोत आणि आल्या आल्या मस्त गरमागरम चहा आणि काहीतरी थोडासा नाश्ता करायची गरज आहे. हा आमच्या काकांचा मुलगा रुपेश, ही त्याची बायको सानिका. आताच नवीन लग्न झालं या दोघांचं, 1.5 वर्ष झालं. आताच म्हणजे 1.5 वर्ष झालं. या वहिनी माझी क्लासमेट आहे, आधी माझी फ्रेंड, नंतर वहिनी झाल्यात या. आणि याला तुम्ही ओळखत नसालच, हा पण पाहुणा आहे विहार. हा वहिनीचा मुलगा, दादाच्या, आमचा मोठा दादा आहे ना सगळ्यात, त्याचा मुलगा जय. ही चिऊ तुम्हाला माहितच असेल, दीदी, बाळ आणि दानिल. आता काम संपतंय त्यांचं, लॉग आउट होतंय. आम्ही आलेलो आहे, शिर्डी फिरून आलो. वाजले आता 7:45 आणि बाकी कुठे गेलो नाही आळंदीला वगैरे, कारण मुलं पण लहान असल्यामुळे ना भरपूर रडत होती आणि वेळ पण झाला, ट्रॅफिक पण होतं, त्याच्यामुळे ना कुठे गेलो नाही. आता उद्या बघू सकाळी. आज घरी चाललो लवकरच, त्यामुळे मग आता उद्या सकाळी लवकर उठून कुठे पुढे जायचं तो प्लॅन करू. आणि आता फिरून आलोय, भूक लागलीये थोडी थोडी. आणि मग आता सगळं थोडासा नाश्ता करणार, चहा पिऊन मग बाकीचा प्लॅन करू. या तुम्ही पण या चहा प्यायला.